मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत आज अवंतिका जानकीला विचारते, तुम्ही खरंच ऐश्वर्याचं आणि दादाचं लग्न हिच्याशी लावून देणार आहेत का? आणि त्यात जानकी म्हणते, अवंतिका आता वाद वाढवण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. आता ऐश्वर्याच्या मनाप्रमाणेच सगळं काही होईल. हे लग्न मला मान्य आहे. आणि हा जानकीचा आवाज सगळा घरभर घुमत असतो. जानकी पुढे म्हणते, ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न मला मान्य आहे. हे ऐकून सुमित्रा आईला, सौमित्राला आणि अवंतिकाला धक्का बसतो. आणि इकडे लताबाई आणि ती माया दोघी जणी किचनमध्ये असतात. लताबाई मायाला म्हणते, अगं ते जायफळ कुठे आहे, जायफळ? पण मायाचं लताबाईकडे लक्ष नसतं. माया गपचूप असते, शांत बसलेली असते. आणि लताबाई तिला विचारतात, काय ग, काय झालं, अशी शांत का आहेस? माया सौम्य आवाजात म्हणते, मला न राहून राहून आपला फसलेला प्लॅन आठवतोय. खरं माझ्यामुळे. आणि त्यातच लताबाई म्हणतात, नाही नाही, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये. तेच डोक्यात घेऊन बसू नकोस. आता आपण जर प्लॅन करायला गेलो आणि तू ते डोक्यामध्ये घेऊन बसतील ना, तर आपला दुसरा पण प्लॅन फसेल. त्यावर माया म्हणते, नाही नाही, मला आता काही फसू द्यायचं नाहीये. मला आता लवकरात लवकर इथून बाहेर पडायचंय. लताबाई म्हणते, थोडा संयम ठेव बाळा. आपण ठरल्याप्रमाणे सगळं नीट करूया. जमेल आपल्याला. आणि त्यावर माया म्हणते, ठीक आहे, तुम्ही मला एक एक गोष्ट सांगा, आपण तसंच करूया. लता जायफळ घेते आणि म्हणते, हे बघ, इकडे आहे जायफळ. मी काय करते, ह्या दुधामध्ये ना भरपूर जायफळ घालते. म्हणजे काय होईल ना, जायफळ जास्त घातलं ना की माणसाला झोप येते. लताबाई पुढे म्हणते, जो माणूस आपल्याला किराणा आणि सामान आणून देतो ना, त्या माणसाला आपण हे जायफळ घातलेलं दूध पाजूया. थोडा वेळ आपण त्याच्यासमोर भांडणाचं नाटक करूया. म्हणजे आपलं भांडण सॉल्व्ह होईपर्यंत तो इथून जाणारच नाही. बरोबर तेवढ्या वेळात त्याला झोप येईल. आणि लता त्यांना विचारते, मग काय म्हणतेस, कशी वाटली माझी आयडिया? आणि त्यावर माया म्हणते, उत्तम आयडिया. आपण असंच करूया. आपल्याकडे ही शेवटची संधी आहे इथून बाहेर पडायची. जमेल आपल्याला? आणि लता म्हणते, हो जमूयाच. आणि दोघे हातात हात देतात. आणि इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये आजी आणि ऐश्वर्या असतात. आजी म्हणते, मस्त प्लॅन केलास पोरी, मस्त. काय मुसक्या आवळ्यास त्या जानकीच्या. असंच तिला वेठीला धरलं पाहिजे. आता ती जास्त तुझ्यासमोर फुटकणार नाही. ऐश्वर्या म्हणते, आजी आता ती जानकी माझ्यासमोर फुदकणार पण नाही आणि जास्त माझ्या पुढं पुढं करणार नाही. आणि यावेळेस मी तिला चांगलंच कात्रीत पकडले. आजी उठते आणि म्हणते, शाबास, अशीच पकडून ठेव. तिच्या नाकात घातलेली व्यसन अशीच घट्ट धरून ठेव. ती तुझ्या ताब्यातच राहिली पाहिजे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, आजी चिल, नका काळजी करू तुम्ही. ती जानकी यावेळेस ठरवून सुद्धा माझ्या वाकड्यात जाणार नाही. त्यावर म्हातारी म्हणते, ही चूक करू नकोस हा ऐश्वर्या. तुझ्याशी गोड गोड बोलून, तुझ्या होला हो करून नंतर ती तुझा काटा काढेल. ती इच्छाधारी नागिन नाही. तू तिच्या नुसत्या शेपटीवर पाय दिला नाहीयेस, तर मनी काढून घेण्याचा प्रयत्न करतेयस. कधीतरी ती तुला दंश केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी ती वेळ येऊच देणार नाही. त्यावर म्हातारी म्हणते, मग ठीक आहे, पण मला एक सांग, तुला एका गोष्टीचा संशय नाही का आला? आणि त्यावर ऐश्वर्या विचारते, कोणत्या गोष्टीचा? म्हातारी म्हणते, ते एकदमच एकमेकांना सोडायला कसे काय तयार झाले? नाही म्हणजे हे सगळं वरवरचं नाटक नाहीये ना? आणि पडद्यामध्ये आतमध्ये वेगळं शिजतंय तसं नाहीये ना काही? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, आजी नाक दाबलं ना, माणूस फक्त जगण्यासाठी स्ट्रगल करत असतो. आणि म्हातारी म्हणते, ऐश्वर्या पुढे म्हणते, आता जरी तिच्या डोक्यामध्ये काही शिजत असलं ना, तर ती फार जास्त माझ्या बाबतीत आता काहीच करू शकणार नाही. उलट मीच तिला सळव की पळव करून सोडणार आहे. आणि त्यावर म्हातारी म्हणते, हां, या मस्तीत तू राहू नकोस. तू आता काय खेळ खेळणार आहेस ना, याचा नीट विचार कर. आणि जानकी काय खेळ खेळणार आहे ह्याचा सुद्धा नीट विचार कर. आणि मग तू तुझा खेळ सुरू कर. म्हातारी पुढे म्हणते, जानकी सारखी बाई, आपल्या नवऱ्याला, आपल्या नात्याला अशी घट्ट धरून ठेवणारी बाई, एकदम हे नातं सोडायला कशी काय तयार झाली? नाही म्हणजे असं तू तिला काय सांगितलंस की ज्याच्यामुळे ती अशी हो म्हणाली? आणि त्यावर ऐश्वर्या हसते आणि म्हणते, काय ना आजी, माझ्याकडं ते डोकं आहे जे त्या जानकीकडे नाहीये. ऐश्वर्या जरा त्या म्हातारीपासून पुढे जाते आणि मनातल्या मनात म्हणते, ह्या म्हातारीला पण ना नको नको ते प्रश्न पडतात. नाही नुसते प्रश्न पडत नाही, तर विचारते सुद्धा. आता ही जानकीची आई या जगात नाहीये हे फक्त मलाच माहितीये. तरीही त्या मेलेल्या बाईसाठी तिचा स्वतःचा नवरा ती मला द्यायला तयार झालीये. आता हे मी कसं सांगू या म्हातारीला? ऐश्वर्या मनातल्या मनात बोलत असते आणि म्हातारी तिच्याकडे एकटक पाहत असते. ऐश्वर्या अधूनमधून म्हातारीच्या चेहऱ्याकडे पाहत असते. आणि ऐश्वर्या अजून पुढे मनातल्या मनातच म्हणते, नाही नाही ऐश्वर्या, हातचं राखून बोल. तुझी ही रंगत चाललेली भूमिका अशीच चालू ठेव. जे ठरवलंय ते गाठता सुद्धा आलं पाहिजे. आणि इकडे जानकीच्या रूममध्ये सौमित्र म्हणतो, काय तुम्ही हे सगळं नाटक करताय? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो, आता हे नाटक करण्याखेरीज आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. आणि त्यावर अवंतिका म्हणते, तुम्ही मगाशीच खाली म्हणालात ना, आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. आणि एवढ्या खालच्या दर्जाच्या मागणीला त्या ऐश्वर्याच्या तुम्ही कसं काय तयार होऊ शकता? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, आपला अंदाज खरा ठरलाय. जानकीची आई ऐश्वर्याच्याच ताब्यात आहे. हे ऐश्वर्याने स्वतः कबूल केलंय माझ्याकडे. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, काय? आणि जानकी म्हणते, हो, ती सरळ सरळ ऋषिकेशला ब्लॅकमेल करते. तिचं असं म्हणणं आहे की
ऋषिकेशने जर तिच्याशी लग्न केलं तरच ती माझ्या आईला सोडेल. अवंतिका ऋषिकेशला विचारते, मग काय तुम्ही खरंच लग्न करणार आहात तिच्याशी? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हे शक्य नाही आहे का अवंतिका? जानकी बेडवर बसलेली असते आणि हे तिघ जणे उभे राहून बोलत असतात. ऋषिकेश तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, मी जानकीचा हात कधीच नाही सोडणार अवंतिका. पण आता ह्या नाटकादरम्यान जानकीची आई कुठे आहे आता एवढंच फक्त तिच्याकडून काढून घ्यायचे. अवंतिका म्हणते, अहो दादा, ती किती शहाणी आहे, इतक्या इझिली ती काहीच सांगणार नाहीये. सौमित्र म्हणतो, हो, तू जेव्हा पेपर शोधायला गेला होतास तेव्हा आठवतंय ना तुला तिनं कसं पकडलं होतं ते? त्यावर ऋषिकेश म्हणतो, म्हणूनच एक पाऊल तिच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल. आणि जानकी म्हणते, हो, हे नाटक आपल्याला असंच सुरू ठेवावं लागणार आहे. ऐश्वर्याला वाटते की ती खूपच हुशार आहे आणि हा तिचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. तिला असं वाटतंय ऋषिकेशला लग्नाला तयार करून तिने अख्खं जग जिंकलंय. पण तिला हे कळत नाहीये की ती किती मोठी चूक करतेय. ती याच ओव्हर कॉन्फिडन्सने अशी एक काहीतरी चूक करेल की ज्याचा फायदा आपल्याला होईल आणि मला माझ्या आईचा पत्ता मिळू शकेल. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, पण हे कशावरून किती खरं बोलतीये? ऋषिकेश म्हणतो, तुला अजूनही संशय आहे? त्यावर सौमित्र म्हणतो, हो दादा, ती ऐश्वर्या कुठल्या पातळीवर जाऊन विचार करू शकते हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. सौमित्र पुढे म्हणतो, कशावरून लता काकू तिच्या ताब्यात आहेत? कशावरून लता काकू जिवंत आहेत? आणि जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी. आणि सौमित्र म्हणतो, आय एम सॉरी वहिनी, कशावरून ती आपल्यासोबत नाटक करत नाही? जसं आपण तिच्यासोबत नाटक करतोय तसंही ती करूच शकते ना? नंतर जानकी म्हणते, नाही नाही सौमित्र भाऊजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आई तिच्याच ताब्यात आहे याचा काही प्रूफ असला पाहिजे ना आपल्याकडे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, मी बोलेल तिच्याशी. तिच्याजवळ जर काही प्रूफ नसेल ना तर आपण समजून जायचं की लताबाई तिच्याकडे नाही आहेत. आणि जानकी म्हणते, म्हणजे आई या जगात आहेत की नाही ते याची पण आशा समजेल. आई ऐश्वर्याच्या ताब्यात नाही तर मग कुठे असेल? आणि इकडे लताबाई राहतात तिथे तो माणूस त्यांचा सामान घेऊन आलेला असतो. त्याच्या तोंडाला मास्क वगैरे लावलेला असतो. आणि लताबाई त्याला पाहून म्हणतात, अरे वा वा, तू आलास, सामान घेऊन आलास, बघू जरा काय काय आणलेस ते. त्याच्या हातातून पिशवी घेते आणि मग ते सामान डोकावून पाहते आणि म्हणते, वा वा, खायचं प्यायचं सामान घेऊन आला का? आणि मायाला म्हणते, हे घे, पिशवी घे. लता म्हणते, तू आमची चिंताच मिटवलीस बघ. आणि त्याला विचारते, काय रे, तू काही खाल्लेस का? तो माणूस जायला निघतो. तोच लताबाई त्याचा हात पकडते आणि म्हणते, अहो इकडे या, इकडे या. तो माणूस लताबाईकडे पाहतो आणि लताबाई म्हणते, मला माहिती आहे तुझ्याकडे काही पर्याय नसेल म्हणून तू हे काम करतोयस ना? नाईलाज दिसते बाबा तुझ्या वावरण्यात. लताबाई त्याच्यात पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते, स्वतःची काळजी सुद्धा घेत जा हा. लताबाई मायाला म्हणते, माया जरा दूध आण ग ते. माया हो हो म्हणते. लताबाई त्या माणसाच्या हातातली बंदूक पाहते आणि म्हणते, ही लांब ठेव हा. माया दुधाचा ग्लास घेऊन येते आणि लताजवळ देते. लता त्याच्यासमोर धरते आणि म्हणते, मसाला दूध बनवलंय छान. आणि तो माणूस म्हणतो, नाही नको, मला तुमच्याकडून काही खायला घ्यायला कसलीच परवानगी नाही. आणि त्यावर लता म्हणते, अरे मी तुझ्या आईसारखी आहे, ही तुझ्या बहिणीसारखी आहे, आम्ही तुला काही दुधात मिक्स करून देऊ असं वाटलंय का तुला? आणि त्यावर तो माणूस म्हणतो, माझं काम झालंय. तो माणूस परत जायला निघतो आणि लता म्हणते, अरे पण एवढ्या मायेनं दिलेल्या गोष्टीला नाही म्हणू नये. आणि लता पुढे म्हणते, मी तुझा नाईलाज समजू शकते रे बाबा. लता पुढे म्हणते, मला तुझ्या एका गोष्टीची कमाल वाटते. आणि तो माणूस विचारतो, कोणत्या गोष्टीची कमाल वाटते? लता म्हणते, ज्या माणसाने आम्हाला इकडे चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवले त्याची तू चाकरी करतोस, त्याच्यावर विश्वास ठेवतोस आणि आम्ही इकडे तुला प्रेमाने दूध देतोय, प्रेमाने बोलतोय, तर तू आमच्यावर अविश्वास दाखवतोयस? हरकत नाही, नकोस पिऊस तू. आणि त्यावर तो माणूस म्हणतो, नाहीच पिणार आहे. तुमच्यासारखी माणसं गोड बोलून काटा काढतात. मग माया म्हणते, मी काय म्हणते, आपण एवढ्या आवडीनं बनवलंय ना मसाला दूध, तर मग आपण पिऊया, कशाला उगाच वाटत बसायचं? लता म्हणते, अगं गरजूंना मदत करावी, आपल्या दाराशी आले तेव्हा तरी विचारावं, काही हवंय का? आता हा दाराशी आलाय ना आपल्या. तू म्हणतेस ते पण बरोबर आहे, आग्रह करण्यापेक्षा आपणच पिऊया हे मसाला दूध. असं म्हणून त्या दोघी किचन ओट्याजवळ जातात आणि लता अधूनमधून त्याच्याकडे पाहू पाहू हसत असते. दोघी एक घोट पितात आणि लताबाई म्हणते मायाला, काय गं, कसं झालंय? आणि त्यावर माया म्हणते, मस्तच बनवलंयस. लता परत त्या माणसाजवळ ग्लास घेऊन येते आणि म्हणते, दादा मी काय म्हणते, तुम्ही एवढं करताय त्या माणसासाठी. माझ्या अगदी मोठ्या मुलासारखी आमची जपणूक करतोस. माझा मोठा मुलगा असताना त्यानं सुद्धा हेच केलं असतं. लता रडवेला आवाजात बोलत असते आणि म्हणते त्याला, आम्ही फक्त दूध दिलं तर तू नाही का म्हणतोयस रे त्याला? आणि मग तो माणूस म्हणतो, म्हणजे मी हे प्यायल्याशिवाय तुम्ही दोघी शांत बसणार नाहीयेत तर? लता म्हणते, आईचं काळीज आहे रे माझं, तू एवढं दूध घेतलंस ना तर माझ्या घशाखाली घास उतरेल. घे ना, असं म्हणते आणि त्या माणसाजवळ ग्लास देते. तो माणूस हातातून ग्लास घेतो आणि लता म्हणते, शहाणं माझं बाळ ते. लता त्या माणसाच्या हाताला धरते आणि म्हणते, तिकडं बसून प्यायचं का दूध? चल चल चल. त्याला हाताला धरून तिकडं आणते आणि सोफ्यावर बसवते. तो माणूस सोफ्यावर बसतो आणि ह्या दोघी जणी आमने सामने खुर्चीवर बसतात. लता मायाला म्हणते, माया ते जरा तेवढा किचन ओटा आवरून घे बरं. आणि त्यावर माया म्हणते, मी कशाला आवरू, तुम्ही तुमचं आवरा.
लता म्हणते मी मसाला दूध बनवले की नाही, आता तू आवर. माया म्हणते तुम्ही आवरलं तर काय बिघडणार आहे, मी सांगितलं तुम्हाला मसाला दूध बनवायला. लता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते त्या माणसाला बघ बघ किती निर्दयी मुलगी आहे. आणि मायाला म्हणते काय ग तुझ्यावर नीट संस्कार झाले नाहीयेत. आणि त्या माणसाने तोंडाचा मास्क काढून ठेवलेला असतो. माया जागची उठते आणि म्हणते ओ माझे संस्कार काढू नका. लता म्हणते असं उलट बोलल्यावर तुझे संस्कार का कोणी काढणार नाही, तुझी लायकीच ती आहे. आणि त्यावर माया म्हणते माझी लायकी काढायची गरज नाही. आणि तो माणूस एक एक घोट दुधाचा घेत असतो आणि त्याच्या भांडणाची मजा पाहत असतो. माया म्हणते मी जर माझ्या लायकीवर आले ना तर खूप महागात पडेल तुम्हाला. आणि लता म्हणते जा जा ग काय करायचं ते कर, नुसता बोलाचा भात आणि नुसती बोलाचीच कडी. आणि तो माणूस एक एक घोट करून दूध संपवत असतो. आणि माया म्हणते ओ दादा आतल्या गाठीची बाई आहे ही, आत्ताच आईचं काळीच म्हणून बोलत होती, आता लगेच लायकी काढायला लागली. लता म्हणते तू पण काही कमी नाही आहेस, मस्ती भरली आहे नुसती. आणि ती मस्ती इथेच राहून जिरेल तुझी. ह्या दोघी आता भांडत असतात आणि तो त्यांच्याकडे पाहत असतो. आपल्याला बॅकग्राऊंडला नुसतं म्युझिक ऐकू येतं ढेंटाडेन ढेंटाडेन ढेंटाडेन. आणि इकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये असते, मोबाईलवर काहीतरी पाहत असते. आणि टे 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 ना 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 ना. दरवाजावर ऋषिकेश टक 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 करतो. ऐश्वर्या ऋषिकेशला पाहते आणि म्हणते वा 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 तुम्ही, अहो आधी सांगायचं ना तुम्ही येणार आहेत म्हणून, मी छान असं डोक्यावर पदर घेऊन तोंडावर पदर घेऊन बसले असते. ऋषिकेश मात्र गप्प असतो आणि ऐश्वर्या त्याच्याकडे पाहून विचारते काय झालं, असे का बघताय तुम्ही. ऐश्वर्या पुढे लाजण्याचं नाटक करते आणि म्हणते प्लीज असं माझ्याकडे बघू नका, माझ्या काळजात कसं तरी होतं. ऋषिकेश म्हणतो झालं तुझं. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही ना, मला अजून खूप 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 तुमचं कौतुक करायचं, मला असं जगाला ओरडून ओरडून सांगायचंय, माझा आनंद व्यक्त करायचा आहे. ऋषिकेश विचारतो कसला आनंद. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते कमाल ऋषिकेश कसला आनंद म्हणजे, अहो तुमच्यासोबत लग्न करण्याची इच्छा फक्त बोलून काय दाखवली मी तुम्हाला, तुम्ही तर चक्क तुमच्या जानकीला सोडून आलात हो माझ्याकडे. मला न काय करून काय नको असं झालंय, जगाला सगळ्या ओढू ओढू सांगावं असं वाटतंय. ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या हे बघ ही सगळ्यात अगोदर फालतू बडबड बंद कर, उगाच मूर्खासारखे स्वप्न रंगू नकोस कळलं ना. ऋषिकेश पुढे म्हणतो तुझी अट विसरलो नाहीये मी, लक्षात आहे माझ्या. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते हो ना, आणि तुम्ही अशी अट विसरू पण नका, असंच अधूनमधून माझ्या रूममध्ये येत जा. ऋषिकेश म्हणतो सांगितलं ना तुला तुझी फालतू बडबड बंद कर म्हणून, ऐकून घे आणि ऐकण्याची कुवत ठेव जरा. आणि त्यावर ऐश्वर्या मान घालते. ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो तू म्हणालीस ना जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे. आणि त्यावर ऐश्वर्या मानवरी करून म्हणते हो मग. ऋषिकेश म्हणतो त्या गोष्टीचा काय पुरावा आहे तुझ्याकडे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते वाटलंच मला, अजून कसं नाही विचारलं तुम्ही मला, जानकीनं पडून पाठवलंय का. ऋषिकेश म्हणतो त्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये, मी जेवढं विचारतोय तेवढंच सांग मला, काय पुरावा आहे तुझ्याकडे. आणि ऐश्वर्या म्हणते आहे ना पुरावा आहे माझ्याकडे, 1 मिनिट. आणि तो हातामध्ये मोबाईल घेते आणि म्हणते इथून पुढे माझा होणारा नवरा मला जे जे मागेल ते ते सगळं मी त्यांना देणार आहे. आणि ऐश्वर्या एक व्हिडिओ दाखवते आणि हनुटीवर हात ठेवून त्याच्याकडे पाहते आणि म्हणते घ्या हा आहे पुरावा. ऋषिकेश मोबाईल हातात घेतो आणि तो व्हिडिओ पाहतो. त्या व्हिडिओमध्ये असं असतं लताबाई खुर्चीला बांधलेली असते, तोंडाला पट्टी असते आणि बंदूक तिच्या डोक्यावर असते. आणि ऐश्वर्या म्हणते अहो होणारे अहो. ऋषिकेशच्या हातून मोबाईल घेत विचारते अजून काही पुरावा हवाय तुम्हाला. ऋषिकेश काही न बोलता तिथून निघून जातो आणि दरवाजा लावून घेतो. ऋषिकेश गेल्यावर ऐश्वर्या खांद्यावरचा पदर बाजूला फेकून देते आणि म्हणते क्या बात है ऐश्वर्या, याला म्हणतात चेक अँड मेट. तुम्ही लोक मला मूर्ख समजत होता, अरे मूर्ख लोकांनो, जिथून तुमचा प्लॅन सुरू होतो ना तिथून माझा प्लॅन मी एक्झिक्यूट केलेलाच असतो आणि तसाच हा माझ्या एक्झिक्युशनचा पार्ट. हे ते मोबाईलला घेऊन पाहत असते. आता ह्या एज्युकेशनसाठी थँक्स तर म्हणलंच पाहिजे ना, असं म्हणते आणि एक जणाला फोन लावते. तिच्या मैत्रिणीला फोन लावते आणि म्हणते ए थँक्स हां, तुझ्या भावाला सांग थँक्यू. अगं का काय विचारतेस, अगं त्या जानकीच्या आईचा AI जनरेट काय जो व्हिडिओ बनवलायस ना. अगं ऋषिकेशला त्याच्यावरती विश्वास बसलाय की खरंच त्या जानकीची आई माझ्या ताब्यात आहे, मग थँक्यू सो मच हां असं म्हणते आणि फोन ठेवून देते. आणि ऐश्वर्या पुढे स्वतःशीच बडबड करत म्हणते बिचारी जानकी, त्या जानकीला तर हे माहीतच नाहीये की ज्या आईसाठी ती तिच्या नवऱ्याला माझ्याकडे सोपवायला निघाली ती आई या जगातच नाहीये. आणि इकडे लताबाई रडण्याचं नाटक करत म्हणते अरे रे 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 बघितलंस का रे, बघ माझ्याशी कशी भांडतीये ही. लताबाई कानावर हात ठेवते आणि म्हणते ऐकत नाही रे ऐकत नाही. त्यावर माया म्हणते तू ना तशी ऐकणारच नाहीस, तुझ्या ना झिंज्याच उपटल्या पाहिजेत. आणि लताबाई तिच्याकडून डोळा बघून डोळा मारते. तो माणूस हातातला ग्लास खाली ठेवतो आणि त्याला थोडीशी गुंगी आल्यासारखी वाटते. आणि लता म्हणते माझ्या मुलाला सांगून तुझे हातपाय तोडायला लावते की नाही बघ. आणि त्यावर माया म्हणते
हात तोडायला ते काय राक्षस आहेत का? आणि माया त्या माणसाला म्हणते, ओ दादा तुम्ही राक्षस आहात का? ही बघा काही बोलते आणि हसताय तुम्ही. लता म्हणते, तू काय आमच्यात भांडण लावतेस काय? मुलगा मानलाय मी त्याला. आणि माया म्हणते, मुलगा? हे मुलगा? आणि त्या माणसाला आता मात्र कमालीची चक्कर येत असते. तो पारासा गुंगीमध्ये जाणार असतो. आधी तर मला मुलगी म्हणत होतीस, आला ना आता तुझा चेहरा समोर. एक नंबरची कोडगी आहेस तू, कोडगी थेरडे असं म्हणते. आता तो माणूस जागेवर उठतो, असं वाटतं जणू काय त्यानं दारू पिली आहे. आणि तो म्हणतो, ए चुप. त्यावर लता म्हणते, ए तिला काय रे चुप म्हणतो? तू चुप असं म्हणतो आणि तो माणूस तिथंच खाली पडतो. दोघी जाम खुश होतात, हातात हात देतात आणि दरवाजाकडे पळत जातात. माया म्हणते, चल पटकन. माया दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण बाहेरून कोणीतरी कडी लावलेली असते. लता विचारते, काय झालं? माया म्हणते, बंद आहे दरवाजा, नाही उघडत आहे. आणि लता म्हणते, नाही उघडत आहे म्हणजे? लता म्हणते, तू हो बाजूला, मी प्रयत्न करते. आणि लता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण दरवाजा निघत नाही. आणि माया म्हणते, आपण परत अडकलो ग. लता म्हणते, चल आयडिया असं म्हणते आणि परत त्या माणसाकडे जाते. लता मायाला म्हणते, तो फोन आहे ना असा काढून घे. माया त्याच्या खिशातून मोबाईल काढण्यात यश मिळवते आणि म्हणते, आता याचा पासवर्ड टाकावा लागेल. मग लता म्हणते, आता काय करायचं? आणि इकडे ऋषिकेशला सौमित्र विचारतो, काय म्हणाली ऐश्वर्या? आणि ऋषिकेश म्हणतो, मला ऐश्वर्याने एक व्हिडिओ दाखवला त्यामध्ये. आणि ऋषिकेश जानकीच्या तोंडाकडे पाहतो आणि पुढे बोलतो, त्यामध्ये असं दाखवलंय की जानकीच्या आईच्या डोक्यावर कोणीतरी बंदूक चालवतंय. हे ऐकून जानकी हातपाय काढून खाली बसते आणि म्हणते, अरे देवा. ऋषिकेश घाबरतो आणि जानकी म्हणून हाक मारतो. जानकी रडत रडत म्हणते, माझ्या आईच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? ऋषिकेश पुढे म्हणतो, नाही नाही, हे बघ तू आधी शांत हो, ऐकून घे माझं मी काय सांगतोय ते. ऋषिकेश पुढे म्हणतो, मला तो व्हिडिओ खोटा वाटला. ते नाही का कॉम्प्युटर जनरेटर, तसा व्हिडिओ आहे तो. सौमित्र म्हणतो, एक्झॅक्टली, मी म्हणलं ना ती अंधारात नेम लावण्याचा प्रयत्न करते. आपण जर तिला घाबरलो ना तर तिचा नेम अगदी करेक्ट लागेल. सौमित्र पुढे म्हणतो, मला ना असं स्ट्रॉंगली वाटतंय लता काकू तिच्याकडे नाही येत. आणि इकडे माया फिंगर लॉक, त्या माणसाचा फिंगर घेते आणि लॉक खोलते. मोबाईल चालू होतो आणि माया म्हणते, झाला झाला, मोबाईल चालू झाला, करा पटकन, कोणाला फोन करायचा आहे ते. आणि लता फोन घेऊन म्हणते, हां माझ्या मुलीला फोन कर. पण कशाचं काय? इकडे जानकीचा मोबाईल सायलेंट मोडवर असतो आणि इकडे लता म्हणत असते, उचल फोन उचल. लता म्हणते, सौमित्र भाऊजी तुम्ही म्हणताय तसं आई जर ऐश्वर्याच्या ताब्यात नसेल तर कुठं असेल? आणि इकडे लता कंटिन्यू फोन करत असते आणि जानकीचा मोबाईल सायलेंट असतो. आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अवंतिका जानकीला म्हणते, आता काही झालं ना तरी आपण त्या ऐश्वर्यावर मात करायची म्हणजे करायची. जानकी म्हणते, फक्त मात नाही करायची, तिला आयुष्यभराची अद्दल घडवायची. तिला पण कळलं पाहिजे एखाद्याच्या आईला हात लावला तर काय परिणाम होतो. आणि दुसरीकडे ते पूर्ण अंग झाकलेला माणूस म्हणजे मास्कमॅन, आपण त्याला मास्कमॅन असं नाव देऊया, तो एक लिफाफा ऐश्वर्याला देतो आणि ऐश्वर्या विचारते, हे काय आहे? आणि तो माणूस म्हणतो, जानकी आणि ऋषिकेशचे डिवोर्स पेपर. ऐश्वर्या त्या माणसाला म्हणते, पण तुम्ही माझी इतकी मदत का करताय? आणि तो माणूस म्हणतो, शत्रूचा शत्रू हा मित्र असतो. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला नक्कीच सांगा. असेच नवनवीन आणि फुल अपडेट पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच उद्याच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.